सर्व विद्यार्थ्यांना सुप्रभात. मी प्राध्यापक प्रमोद झावरे, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, गोपालकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. BSc Part 1, Semester number 2, paper number 3, Physical Chemistry. So I am dealing with this paper. The number of units for the paper 3rd, Physical Chemistry. Number 1, Chemical Energetics. Number 2, Chemical Equilibrium. Number 3, Kinetic Theory of Gases. Number 4, Chemical Kinetics. ह्या 4 टॉपिकपैकी ह्या 4 टॉपिकचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यापैकी केमिकल इक्विलिब्रियम हा टॉपिकवरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार नाहीत, तरी पण तुम्हाला माहिती व्हावं म्हणून आपण याचा एक थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, इकडं पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा, पूर्णपणे लक्ष द्या. सेमिस्टर 2, पेपर नंबर 3, फिजिकल केमिस्ट्री, केमिकल एनर्जेटिक्स, chemical equilibrium, kinetic theory of gases, chemical kinetics. Now let us start with the topic number 1, that is chemical energetics. ह्या chemical energetics मध्ये 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे thermodynamics and second part that is called as thermochemistry. Now what is thermodynamics? तुम्ही गेली 3-4 वर्ष हा thermodynamics टॉपिक शिकत आहात. थर्मोडायनॅमिक्स, थर्मो इट इज रिलेटेड टू टेम्परेचर आणि डायनॅमिक्स याला आपण काय म्हणतो, गती म्हणतो. टेम्परेचरच्या साह्यानं ज्याला गती येते, म्हणजेच एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स इन्वॉल्ड इन व्हेरियस फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस. एनर्जी कॅन नायदर बी कन्व्हर्टेड नॉर डिस्ट्रॉईड असं आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणतो. फक्त त्याचं काय होत असतं, रूपांतर होत असतं, ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल. समजा एका मशीनला आपण काय केली, इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय केली. इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय केल्यानंतर ते मशीन सुरू होतं आणि त्याचं वर्क मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होतं. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज ट्रान्सफॉर्म इन टू दी मेकॅनिकल एनर्जी. अशा बऱ्याच एनर्जी आहेत. साऊंड एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, दॅट इज एन्व्हायरमेंटमध्ये गेलं तर बऱ्याच प्रकारच्या एनर्जी आपल्याला आढळतात किंवा अभ्यासल्या जातात. तर ह्या एका एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्या एनर्जीमध्ये करणं म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचा थोडक्यात काय करणं, अभ्यास करणं. सो एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स इन्वॉल्ड इन व्हेरियस फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस इज दी थर्मोडायनॅमिक्स. Now what are the basic terms related to the thermodynamics? थर्मोडायनॅमिक्समध्ये काही बेसिक टर्म्स येतात, ह्याचा अभ्यास तुम्हाला पूर्वीसुद्धा झालेला आहे, परंतु एक इंट्रोडक्टरी टाईप किंवा इंट्रोडक्टरी स्पीच म्हणून हा भाग आपण परत एक वेळा बघतोय. बेसिक टर्म्स, द फर्स्ट टर्म दॅट इज कॉल्ड एज एनर्जी. सो एनर्जी इट इज डिफाईन्ड एज कपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे काम करण्याची आपली एक क्षमता, म्हणजे त्याला आपण एनर्जी म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू एका जागेवरून आपण दुसरीकडे उचलून ठेवतो, म्हणजे आपण काय केलं, त्याला एनर्जी लावली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. सो कपॅसिटी टू डू वर्क, प्रत्येकाची काम करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि एनर्जी, ज्याच्याकडे एनर्जी जास्त असते तो चांगल्या उत्साहानं काम करू शकतो. सो एनर्जी इट इज अ कपॅसिटी टू डू वर्क. प्रत्येकाची काम करण्याची क्षमता म्हणजे काय म्हणतो, एक वेळा आपण म्हणतो बघा, तुला काम जमत नाही किंवा तू काम व्यवस्थित करत नाहीस तर त्याच्याकडे एनर्जी कमी असेल. जो चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याच्याकडे त्याची क्षमता जास्त असते, तो चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. नाउ नेक्स्ट टर्म, वर्क. सो मॅथमॅटिकली वर्क इज डिफाईन्ड एज W इज इक्वल टू F इंटू dx. सो dx दॅट इज डिस्प्लेसमेंट आणि F इज दी फोर्स. म्हणजे मी मगाशी म्हटलं की एखादी वस्तू आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवतो, तर त्याला फोर्स काय लागला, तर तो फोर्स आणि त्यानं किती अंतर कापलं. म्हणजे ही वस्तू आहे, ही वस्तू मी इथून इथं नेली, म्हणजे काहीतरी मला फोर्स लावावा लागला आणि फोर्स लावल्यानंतर काहीतरी त्यानं अंतर कापलं. सो दॅट इज दी वर्क. सो W इज इक्वल टू F इंटू dx. आणि हे वर्क कशामध्ये मेजर केलं जातं, युनिट याचं आहे जूल किंवा न्यूटन मीटर किंवा अर्ग डाईन सेंटीमीटर. 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग, हे तुम्हाला माहीत आहे. सो डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, वर्क म्हणतो. म्हणजे घरामध्ये जर आपण बघितलं, एखादा डबा आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवला, तर उचलून ठेवला काहीतरी आपल्याला फोर्स लागला, काहीतरी ताकद लागली आणि तो त्या डब्यानं काहीतरी अंतर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कापलं. ह्यालाच आपण म्हणतो काम केलं. तू काय काम करत नाहीस, तू किती काम करतोस आपण म्हणतो. तर काम म्हणजेच काय, थोडक्यात फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नाव दी थर्ड टर्म दॅट इज कॉल्ड एज हीट, दॅट इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हीटला आपण काय म्हणतो, ट्रान्सफर ऑफ एनर्जी. तर आपण एका लोखंडी बार घेतला, त्या लोखंडी बारला एका बाजूला हीट केलं तर ती हीट काय होते, एका बाजूनं म्हणजे हॉट एंडकडून कोल्ड एंडकडे काय होते, ट्रान्सफर होते. जे काही ट्रान्सफर होते त्याला आपण थोडक्यात हीट म्हणतो. आणि ही हीट कशामध्ये मेजर केली जाते, कॅलरी किंवा ज्यूल्स. तर 1 कॅलरीची किंमत तुम्हाला माहिती आहे, दॅट इज इक्वल टू 4.184 ज्यूल्स. सो दॅट इज दी हीट.
Now the next term, system and surrounding. A part of universe under thermodynamic study that is called as system and the remaining part surrounding. System आणि surrounding तुम्हाला माहीत आहे. तुम्ही एका खोलीमध्ये अभ्यास करत बसलेला, ती खोली थोडक्यात म्हणजेच त्याला सिस्टीम म्हणतो आणि ती खोली सोडून बाकीचा जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, सराउंडिंग म्हणतो. तर सिस्टीम दी पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी, आपण त्याचा वापर करतो आणि वापर करून जे काय राहिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यात सराउंडिंग असं म्हणतो. तर सिस्टीमचे काही प्रकार आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीममध्ये काय होतं बघा, इथे एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर. ओपन सिस्टीममध्ये एक्सचेंज होतं म्हणजे एकमेकाला चेंज होतात, बदलले जातात काय, एनर्जी अँड मॅटर टू दी सराउंडिंग. सो रिॲक्शन इन अ ओपन फ्लास्क, म्हणजे आपण एखादा बिकर घेतला, त्या बिकरमध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी आपण हीट केलं, तर एक्सचेंज होतं, एनर्जीसुद्धा त्यातून बाहेर जाते आणि मॅटर कशाच्या स्वरूपात बाहेर जातो, वाफेच्या स्वरूपात बाहेर जातो आणि एनर्जीसुद्धा त्यातून बाहेर जाते. म्हणजे जर त्या बिकरला आपण हात लावला तर तो बिकर गरम लागतो याचा अर्थ काय, तो एनर्जी बाहेर सोडतो आणि मॅटर बाहेर सोडतो म्हणजे काय, ती जी काय पाण्याची वाफ असेल ती वाफ बाहेर पडते, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टीम. म्हणजेच हवेमध्ये एखाद्या बिकरला त्यामध्ये पाणी असताना आपण उष्णता देणं. सो रिॲक्शन इन ओपन फ्लास्क. क्लोज्ड सिस्टीम, एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड नॉट मॅटर टू दी सराउंडिंग. रिॲक्शन इन स्टॉपर्ड बॉटल. समजा एक बाटली घेतली आणि त्या बाटलीला आपण बाटलीमध्ये पाणी घातलं आणि त्याला टोपण लावलं, गच्च असं झाकण लावलं आणि ते हीट केलं. तर हीट केलं की वाफ बाहेर जाणार नाही, म्हणजे मॅटर बाहेर जाणार नाही, परंतु त्या बॉटलला जर बाहेरनं आपण हात लावला तर ती बॉटल गरम राहील, म्हणजे एनर्जी त्यातून काय होते, बाहेर पडते. परंतु मॅटर वाफेच्या स्वरूपात तो मॅटर बाहेर पडू शकत नाही, कारण त्याला आपण काय लावलं आहे, झाकण लावलेलं आहे, एखादं बुच्च लावलेलं आहे. सो रिॲक्शन इन स्टॉपर्ड बॉटल. स्टॉपर्ड बॉटल म्हणजे थोडक्यात झाकण असलेली किंवा बुच असलेली बाटली, त्याला आपण क्लोज्ड सिस्टीम म्हणतो. आणि आयसोलेटेड सिस्टीम, एक्सचेंज नायदर एनर्जी नॉर मॅटर टू दी सराउंडिंग. म्हणजे यातून एनर्जीसुद्धा बाहेर पडत नाही आणि मॅटरसुद्धा बाहेर पडत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रिॲक्शन इन थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्क आपण व्यवहारात करतो, त्यामध्ये चहा ठेवतो, चहा ठेवल्यानंतर बाहेरून जरी थर्मासला हात लावला तर तो थर्मास गरम लागत नाही आणि चहाची वाफ बाहेर पडत नाही. सो दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. तर ह्या तिन्हीतला फरक लक्षात घ्या, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. इथं दोन्ही एनर्जी आणि मॅटर दोन्ही बाहेर पडतात, इथं फक्त ओनली एनर्जी बाहेर पडते, मॅटर नॉट मॅटर टू दी सराउंडिंग, आणि इथं दोन्हीही बाहेर पडत नाही. तर हे सिस्टीम ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. नेक्स्ट, थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. आता ही व्हेरिएबल्स तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही वापरलं टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, कॉन्सन्ट्रेशन. टेम्परेचरला आपण टी, प्रेशर पी, व्ही, व्हॉल्यूम सी, कॉन्सन्ट्रेशन, ह्या काय सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. सो थर्मोडायनॅमिक अँड स्टेट व्हेरिएबल्स, त्याला आपण काय म्हणतो, थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स किंवा स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणतो. आता डब्ल्यू वर्क, क्यू हीट, ही सुद्धा काय थर्मोडायनॅमिक्स व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे हे बदलू शकतात. जे बदलतात त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएशन म्हणजे बदलणे त्याला आपण म्हणतो. तर ह्या दोन्ही गोष्टी बदलू शकतात, ह्यासुद्धा व्हेरिएबल्स. टेम्परेचर बदलू शकते एखाद्या सिस्टीमचं, प्रेशर बदलू शकतं, व्हॉल्यूममध्ये चेंज होऊ शकतं, कॉन्सन्ट्रेशन किंवा कंपोजिशनसुद्धा बदलू शकते, याला आपण थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स म्हणतो. नेक्स्ट, चेंज ऑफ स्टेट. आता इथे स्टेटचा बऱ्यापैकी आपण अभ्यास केलेला आहे. चेंज ऑफ स्टेट, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट म्हणतो. म्हणजेच एखादी घटना घडण्यापूर्वीची स्थिती आणि घटना घडल्यानंतरची स्थिती आपण त्याला म्हणतो चेंज ऑफ स्टेट. तर घटना घडण्यापूर्वी प्रेशर किती आहे एखाद्या सिस्टीमचं, त्याला इनिशियल स्टेट म्हणतो. P2 घटना झाल्यानंतर फायनल, दॅट इज P2. तसंच T1 इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, दॅट इज चेंज ऑफ स्टेट आपण असं म्हणतो. म्हणजे एखादा बिकर घेतला, त्यामध्ये पाणी घेतलं, त्याचं टेम्परेचर आपण बघितलं, हीट केल्यानंतर टेम्परेचर बघितलं, तर त्याच्या आधीचं आहे T1, त्याच्यानंतरचं T2 आणि त्यातला डिफरन्स आपण काय करतो, फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट, T2 मायनस T1. तर ही चेंज ऑफ स्टेट्स. तर थर्मोडायनॅमिक फंक्शन्स, याचासुद्धा अभ्यास तुम्हाला झालेला आहे. ईला आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी. एसला काय म्हणतो, एन्ट्रॉपी. एचला आपण म्हणतो एन्थाल्पी. जीला गिब्स फ्री एनर्जी. आणि एला काय म्हणतो आपण, वर्क फंक्शन किंवा दॅट इज कॉल्ड ॲज हेल्महोल्ट्झ फ्री एनर्जी. आता इंटरनल एनर्जी DE इज इक्वल टू फॉर्म्युले बघूया, DQ मायनस DW, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब मायनस अमाऊंट ऑफ वर्क डन. क्यूला आपण काय म्हणतो, हीट. इथं आपण बघितलं, क्यूला हीट आणि डब्ल्यूला वर्क. किती हीट, किती काम केलं, किती हीट आपल्याकडे होती आणि कामासाठी किती वापरली गेली, त्यातला फरक म्हणजेच काय, चेंज इन इंटरनल एनर्जी. तसंच चेंज इन एन्ट्रॉपी, DS, DQ रिव्हर्सिबल बाय T. एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला किती काम केलं गेलं, दॅट इज कॉल्ड एज एन्ट्रॉपी.
एन्थाल्पी H इज इक्वल टू ई प्लस पी व्ही. ई म्हणजे इंटरनल एनर्जी आणि पी व्ही म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. प्रेशर व्हॉल्यूम म्हणजे प्रेशर हे आपण विचारात घेतलं. प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झाला. प्रेशर कमी केलं, रिलीज केलं, व्हॉल्यूम काय झाला, वाढला. प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क इन दी फॉर्म ऑफ एन्थाल्पी ई प्लस पी व्ही. गिब्स फ्री एनर्जी त्याला आपण म्हणतो जी इज इक्वल टू एच मायनस टी एस. एच म्हणजे एन्थाल्पी आली, टी एस म्हणजे टेम्परेचर अँड रिलेटेड टू एन्ट्रॉपी. नाव वर्क फंक्शन किंवा हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी ए इज इक्वल टू ई मायनस टी एस. तर ह्या ज्या सगळ्या थर्मोडायनॅमिक्स फंक्शन्स आहेत वेळोवेळी ज्या पुढे पुढे येतील त्यावेळी त्याचं चित्र क्लिअर होत जाईल एक्झाम्पलच्या माध्यमातून. तर थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स म्हणजे काय, चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक फंक्शन म्हणजे काय, त्यानंतर वर्क म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, हीट म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघत आहोत. नेक्स्ट इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी ई ह्या लेटरनं दाखवतो. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम त्याला आपण डेल्टा ई म्हणतो. एनर्जी ऑफ फायनल स्टेट ई एफ मायनस एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट दॅट इज ई आर. सो ई एफ इज एनर्जी ऑफ फायनल स्टेट, एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. म्हणजे इनिशियल स्टेटला एनर्जी काय होती, म्हणजे मागाशी मी उदाहरण दिलं की टेम्परेचरचं T1 T2 तसंच E1 E2 सुरुवातीला काय होतं आणि नंतर त्याची एनर्जी काय होती. तर त्याला आपण काय म्हणतो, चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे प्रेशर कुकरमध्ये आपण घरामध्ये गॅसवर कुकर लावतो, कुकर लावण्यापूर्वीची त्याची काय एनर्जी आणि कुकर झाल्यानंतरची एनर्जी आणि त्या एनर्जीचा वापर करून आपला कुकर काय होतो, त्यामध्ये जे काही पदार्थ आहेत ते शिजवले जातात. दॅट इज दी इंटरनल एनर्जी. सो व्हॉट इज द यूज ऑफ इंटरनल एनर्जी इन प्रेशर कुकर? दॅट इज द डिफरन्स बिटवीन फायनल एनर्जी अँड दॅट ऑफ इनिशियल एनर्जी. नाउ देर आर डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस. Isothermal. Thermal means related to temperature. So isothermal, that is constant temperature. आता कॉन्स्टंट टेम्परेचरला त्यामध्ये एनर्जी पण जात नाही आणि बाहेर पण पडत नाही. म्हणजे डेल्टा ई म्हणजे ई एफ मायनस ई आय किंवा E2 मायनस E1 डेल्टा ई चेंज इन इंटरनल एनर्जी 0 म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू 0. म्हणजे ही सिस्टीम आहे. ह्या सिस्टीमला मी जर एनर्जी द्यायचा प्रयत्न केला तर ती एनर्जी घेत नाही आहे. म्हणजेच कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. म्हणजे एनर्जी आत जात नाही किंवा एनर्जी बाहेर पडत नाही. याचा अर्थ ह्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी 0 दॅट इज डेल्टा इज इक्वल टू 0. दॅट इज थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस आयसोथर्मल. नेक्स्ट ॲडियाबॅटिक प्रोसेस. हीट इज अलाउड नायदर टू एंटर नॉर टू लिव्ह दी सिस्टीम. तसंच ह्याच्यामध्ये आहे. हीट ह्याच्यामध्ये क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी 0, टी मे बी राईज ऑर फॉल्स. म्हणजेच याच्यामध्ये हीट आत जात नाही. क्यू इज इक्वल टू 0. फक्त त्याच्या आतल्या इंटरनल प्रोसेसने जर टेम्परेचरमध्ये फरक पडला तर तो पडू शकतो. म्हणतात म्हणलं टेम्परेचर मे बी राईज ऑर फॉल. तर अमाऊंट ऑफ हीट दॅट इज इक्वल टू 0. त्यामध्ये काही एनर्जी प्रवेश म्हणून इथं म्हटलेलं आहे हीट इज अलाउड नायदर टू एंटर नॉट टू लिव्ह दी सिस्टम. दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोकोरिक. आयसोथर्मलला जसं आपण काय म्हणलं कॉन्स्टंट टेम्परेचर, तसं आयसोकोरिकला कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू 0 दॅट इज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. In similar manner, isobaric, that is constant pressure. Isothermal, constant temperature. Isocoric, constant volume. Isobaric, that is constant pressure. Final pressure minus initial pressure is equal to 0. Delta P is equal to 0. So these are the thermodynamics processes. Next, cyclic process. आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय बघा, इथं आपण ह्या मूळ ओरिजिनल पोझिशनला ही पहिली स्टेज, सेकंड, थर्ड, फोर्थ म्हणजे परत इनिशियल स्टेज लागलो. तुम्हाला रिले माहीत आहे, रिले रेस आपण म्हणतो. इथून पहिला बाहेर पडतो, तो दुसऱ्याला स्टिक देतो, दुसरा बाहेर पडतो, तिसऱ्याला स्टिक देतो, तिसरा बाहेर पडतो, चौथ्याला स्टिक देतो आणि परत ओरिजिनल पोझिशनला ते आल्यानंतर ती रेस काय होते, ती शर्यत संपते. म्हणजे फायनल स्टेट इज इक्वल टू इनिशियल स्टेट. म्हणजे इनिशियल स्टेटला जिथून निघालो होतो तिथूनच परत त्या स्टेटला येणं म्हणजेच फायनल स्टेटला येणं म्हणजेच परत इनिशियलला स्टेटला येणं, अशाला काय म्हटलं जातं, सायक्लिक प्रोसेस. ती इथं चौकोन दाखवला आहे. सो चेंज इन इच स्टेट फंक्शन इज 0. म्हणजे फायनल स्टेट तीच इनिशियल स्टेट असते, त्यामुळं स्टेट फंक्शन काय असतं त्याचं 0 असतो. सो डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर 0, डेल्टा पी चेंज इन प्रेशर 0, डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम 0, डेल्टा ई चेंज इन इंटरनल एनर्जी 0, डेल्टा एच दॅट इज चेंज इन एन्थाल्पी इज 0. कारण इनिशियल स्टेट ही फायनल स्टेट बरोबरच आहे. नेक्स्ट दॅट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणायचं, दी प्रोसेस विच कॅन बी रिव्हर्स्ड. जी प्रोसेस काय होते, रिव्हर्स होते, त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. म्हणजे रिॲक्टंट ए आहे, हा प्रॉडक्ट बी आहे. ए गिव्ज बी फॉरवर्ड रिॲक्शन, बी गिव्ज ए रिव्हर्स रिॲक्शन. ह्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल रिॲक्शन.
आणि ह्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन महत्त्वाची असते. सो ए गिव्ज बी इन फॉरवर्ड डायरेक्शन, बी गिव्ज ए इन रिव्हर्स डायरेक्शन. So takes place in both the direction and maintain the equilibrium. The rate of forward reaction is equal to rate of backward reaction, that is called as reversible process which is in equilibrium condition. Now irreversible process. Irreversible process म्हणजे काय? The process which cannot be reversed. फक्त एका only one direction. A gives B. B gives A नाही. B gives A झालं तर तुमची काय होईल? ही रिॲक्शन या पद्धतीनं होऊ शकते. सो टेक्स प्लेस ओनली इन वन डायरेक्शन. डू नॉट मेंटेन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम होत नाही, एकाच बाजूने ते रिॲक्शन घडून येते, म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो दिस इज रिव्हर्सिबल प्रोसेस, दिस इज दी इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर इथं आज आपण थांबतो आहे. इथं तुम्हाला बऱ्याच बेसिक गोष्टी मी आज सांगितलेल्या आहेत. टॉपिक आपण सुरू केलेला आहे केमिकल एनर्जेटिक्स. ह्यामधला पहिला जो पार्ट आहे तो थर्मोडायनॅमिक्स आपण बघत आहोत. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. हा व्हिडिओ, ह्या स्लाईड्स वारंवार बघा, म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात असतील. तुमच्याकडे जर बुक असेल तर बुकमध्ये पाहू शकता. बुक पाहिजेच असं याची गरज नाही, कारण इथे सर्व व्यवस्थित तुम्हाला शिकवलं जाईल. तर अभ्यास करत राहा. तुम्ही आता घरीच आहात. परत कोरोनाच्या बाबत जर विचार केला तर मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करा, घरी राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा. घरातल्या आपल्या कुटुंबांना सर्वांना सांगा, आपल्या गल्लीमध्ये सर्वांना सांगा. आणि ह्या कोरोनाला आपण विजय मिळवायचा आहे, ह्या कोरोनावर, आणि कोरोनावर मात करायची आहे हे लक्षात ठेवा. अभ्यास करत राहा, अवांतर वाचन करीत राहा, चांगल्या चांगल्या गोष्टी काहीतरी क्रिएटिव्ह करत राहा. तुम्हाला यश निश्चितच येईल. धन्यवाद हे लेक्चर तुम्ही ऐकल्याबद्दल. पुढच्या लेक्चरकडं आपण 1-2 दिवसातच आपण पुढचं लेक्चर घेतो आहे. तुम्ही त्यासाठी तयार राहा. थँक्यू व्हेरी मच.